मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। गुजरात राज्यातून साखरीकडे होणारी गुटख्याची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली। श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी दीपोत्सव साजरा करणार। जोरा सिटी हायस्कूल येथे गीता जयंती उत्सव साजरा। माधवबाग तर्फे हृदयरोग व मधुमेह रुग्णांसाठी व्याख्यान संपन्न। आणि छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा स्पर्धांना प्रारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। गुजरात राज्यातून साखरीकडे 2 वाहनातून गुटख्याची होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून 2 वाहनांसह सुमारे 41,50,000चा मुद्देमाल जप्त करीत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। गुजरातकडून साखरीकडे गुटख्याची वाहनातून होणारी तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली असून वाहनांसह सुमारे 41 लाखांचा गुटखा जप्त करीत तिघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की गुजरातच्या अहवा येथून वारसा तालुका साखरीकडे MH41 AG 2472 या पिकअप वाहनातून आणि MH24 AF 493 क्रमांकाच्या इको गाडीतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती। ही वाहनं शेंदवड मार्गे येणार असल्याचेही त्यांना कळाले। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वाहनांची नाकाबंदी सुरू केली। शेंदवड तालुका साखरी गावाजवळील हॉटेल कोकणी दरबार जवळ त्यांना रस्त्याच्या कडेला दोन्ही वाहन उभी असल्याचे आढळून आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या दोन्ही वाहनांचे चालक पंकज कैलास भोई राहणार वृंदावन नगर पिंपळनेर आणि रामजतन अवधराम प्रजापती वय 19 राहणार महात्मा फुले कॉलनी पिंपळनेर या दोघांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाहनातील गुटखा रवींद्र साबळे राहणार पिंपळनेर यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले। वाहनांमध्ये 5,66,280 रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे 2,860 पुढे, 7,52,000 रुपये किमतीचे विमल पान मसाल्याचे 1,600 पुढे, 12,44,772 रुपये किमतीचे विमलचे 6,656 पुढे, 49,920 रुपये किमतीचे 416 पुढे, विवेक तंबाखूचे 3,43,000 रुपये किमतीचे पुढे आढळून आले। वाहनांसह 41,55,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, दिलीप खोंडे, संतोष हिरे, पंकज खैरमुडे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, देवेंद्र ठाकूर, जगदीश सूर्यवंशी, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ आदींनी केली। काल एक इन्फॉर्मेशन आली होती की साखरी साईडकडनं गुजरातकडून 2 गाड्या आहेत, एक इको आहे आणि एक 407 आहे, त्याच्यामधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होते अशी इन्फॉर्मेशन होती। त्या अनुषंगाने PILCB आणि त्यांच्या टीमने आपण ट्रॅप लावला असता आज आपल्याकडे एकूण साधारणतः 41 लाखाच्या आसपास आपण हा गुटखा जप्त केला। त्यामध्ये विमल पान मसाला आहे आणि V1 तंबाखूचे हे सगळे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे 3 याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले। त्याच्यामुळे मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे रवींद्र साबळे, हा पिंपळनेरचा साखरेचा नगर आहे आणि 2 लोक जे अरेस्ट केलेले त्यांची नावं आहेत पंकज कैलास भोई आणि समजतन अवधराम प्रजापती। या दोघांना आपण अटक केलेली आहे आणि मुख्य जो आरोपी आहे त्याच्यावर पण देखील आपण आज कारवाई करतो। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली देशातील विद्यार्थी 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी दीपोत्सव साजरा करणार असल्याची माहिती प्रदेश मंत्री वैभवी ढिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली देशातील विद्यार्थी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी दीपोत्सव साजरा करणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश मंत्री वैभवी ढिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली। त्यांनी सांगितले की परिवर्तनाच्या या काळात देशातील विद्यार्थी आपली भूमिका सकारात्मक पद्धतीने बजावण्यास तयार आहे। विद्यार्थी परिषद विकसित भारत संकल्पनेवर काम करेल। विद्यार्थी परिषदेने सध्या देशातील शिक्षण, पर्यावरणासह विविध क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी देशातील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आवाहन केले आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर विद्यार्थी परिषदेने देशभरातील विद्यार्थ्यांना दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे। या निमित्ताने देशातील विद्यार्थ्यांना श्रीरामाचा आदर्श आत्मसात करण्याचा संदेश देणार आहे। विद्यार्थी परिषदेनेही आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत श्रीराम मंदिराच्या उभारणीबाबत ठराव मंजूर केला आहे। देशातील तरुणांचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे। देशातील तरुणांच्या हिताच्या दृष्टीने विविध पदांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचे आवाहन विद्यार्थी परिषदेने केंद्र व राज्य सरकारना केले आहे। या रिक्त जागा मिशन मोडवर भरल्या जाव्यात। त्या वर्षात विद्यार्थी परिषद या प्रश्नावर तीव्र प्रयत्न करणार आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आपल्या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील सर्व राज्यातील जिल्हा केंद्रांवर जिल्हा संमेलन आयोजित करण्याची घोषणा केली असून
या संमेलनामध्ये विविध विषयांवर युवकांच्या प्रश्नांवर संवाद होणार आहे. धुळे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेश मंत्री वैभवी दिवरे, धुळे जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हेमंत जोशी, धुळे शहर मंत्री प्रथमेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर आयोजित पत्रकार परिषद जी की आत्ता संपन्न झाली, त्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशन जे दिल्ली येथील बुराडी मैदान इंद्रप्रस्थ नगर येथे संपन्न झालं. त्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील अनेक विद्यार्थी प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. त्यामध्ये अनेक प्रस्ताव पारित झाले. शोभायात्रा या अधिवेशनाचं मुख्य आकर्षण होतं. त्यानंतर या ठिकाणी जे पुरस्कार वितरण झालं, युवा पुरस्कार, यशवंतराव केळकर युवा पुरस्कार, ते 3 जणांना करण्यात आलं, जे की शरद विवेक सागर, वैभव भंडारी आणि मिलेट क्वीन आहेत आपल्या लहरीबाई पडिया यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अधिवेशनाला देशाचे गृहमंत्री अमितजी शहा हे उपस्थित होते, जे की विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते हे आहेत. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जोरासिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 95वा गीता जयंत्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या जोरा सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 95वा गीता जयंत्योत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाटक हे उपस्थित होते. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाटक यांनी माहिती दिली. शिल्पा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद्गीतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर गीतेचे अध्याय पाठांतर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. या प्रसंगी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सर्व शाखेचे प्रमुख, शिक्षक, बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैताली ठाकरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. कपडे ते सर्व कपडे टाकल्यासारखं वगैरे सगळं समजून सांगतात, तरी पण त्याला काय पडत नाही. तरी पण ते चेहऱ्यावर अर्जुनाचा तसाच क्वेश्चन मार्कच असतो. चेहरा लगेच ओळखतो ना आपण. मग त्याला सांगतात, अरे भाऊ, माणसाचं वागणं स्वतःच्या स्वभावावर अवलंबून असतं. स्वभाव म्हणजे काय? जेनेटिक्स ऑफ मदर अँड फादर प्लस द एन्व्हायरमेंट इन विच द पर्सन इज ग्रोन, दिस पुट टुगेदर अँड कॅल्क्युलेटेड द मीन दॅट मेक्स यू द वे इन विच यू आर गोइंग टू बिहेव. तुमचं वर्तन याच्यावरच अवलंबून आहे. हाऊ आर युअर पॅरेंट्स, वेर यू आर ब्रॉट. म्हणून आमचे शास्त्रज्ञ म्हणतात ना, आम्हाला लहान बाळ आणून द्या, त्याच्या पाठीवर लिहून द्या, याला डॉक्टर करा, आम्ही करून दाखवतो. कारण नर्चर आणि नेचर कंबाईन झालं तर त्याच्याने स्वभाव बनतो. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना, तुझा स्वभावच असा आहे की तू लढणारच आहे, कारण तू क्षत्रिय आहे. तू आजपर्यंत किती लढाया जिंकलाय आणि त्यामुळे तुला लढावंच लागेल. तरी पण साहेबांचं काय समाधान. बऱ्याच वेळेला आपण ना प्रयत्न करत असतो. मग त्याला सांख्ययोग समजून सांग. सांख्ययोग म्हणजे काय की जगात 2च गोष्टी सांख्ययोगाच्या पद्धतीप्रमाणे. एक परमेश्वर म्हणजेच त्याला पुरुष असं म्हणतात, आणि एक प्रकृती. प्रकृती आणि पुरुष एकत्र आले तर पुरुषाच्या चैतन्यामुळे त्या प्रकृतीत वेगवेगळं इव्होल्युशन होऊन वेगवेगळे अवयव तयार होतात आणि सर्व काही. पण आपण जे काय आहे ना, ती सर्व प्रकृती आहे. आणि पुरुष आत्माचं रूप म्हणजे पुरुष आहे, असं ते सांगते तत्वज्ञान. ते त्याला समजून सांगतात. नाही असं ऐकलं तर असं ऐकेल भाऊ, असं ऐकेल भाऊ, तरी पण त्याचं काय समाधान. म्हणजे शंका निरसन चालू. मग त्याला सांगतात, अरे ज्ञान ही फार मोठी गोष्ट आहे. धुळे येथील माधवबाग तर्फे हृदयरोग व मधुमेह रुग्णांसाठी शहरातील गली नंबर 6 येथील मन भावन रेस्टॉरंटच्या सभागृहात डॉक्टर मिलिंद सरदार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे यांच्या वतीने शहरातील गल्ली नंबर 6 येथील मन भावन रेस्टॉरंटच्या सभागृहात हृदयरोग व मधुमेहाच्या रुग्णांसाठी जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते मिलिंद सरदार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विना शस्त्रक्रिया हृदयरोग ब्लॉकेजेस नष्ट होतात का, कसे, 10 चमचे साखर खाऊन एखाद्या डायबिटीस पेशंटच्या रक्तातील शुगर नॉर्मल पातळीत राहणे शक्य आहे का, असे घडले तर याला तुम्ही चमत्कार म्हणाल की विज्ञान हे कसे शक्य होईल, व आनंदी आरोग्य जगण्याचा मूलमंत्र आदी प्रश्नांची उत्तरे डॉक्टर मिलिंद सरदार यांनी या ठिकाणी. धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे हे हृदयरोग मधुमेह रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवत असतात. या रुग्णांसाठी ते नियमित व्याख्यानाचे आयोजन करीत असतात. त्याचाच एक भाग म्हणून सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर मिलिंद सरदार, डॉक्टर पंकज विरारी, ॲडव्होकेट DG पाटील, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रमा, अभिजित उपासने, भाजपच्या अल्फा अग्रवाल, प्रभा परदेशी, गणेश जयस्वाल,
आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे माधवबागच्या संचालिका डॉक्टर देवयानी देशपांडे, अंकिता जैन, मनीषा वाघ, विवेक सांगळे, मिनल पुकारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. धुळे माधवबाग क्लिनिकची संचालिका. आज गेल्या 7 वर्षापासून मी माधवबागमध्ये कार्यरत आहे. जवळजवळ 5,000पेक्षा जास्त हृदयरोगींना आपण बरे केलेले आहेत. तसेच मधुमेह ज्यांना आहे म्हणजेच टाईप 2 डायबिटीस यांना 15 चमचे साखर खाऊनही आपण त्यांची शुगर 5-5 वर्ष नॉर्मल ठेवलेली आहे. तर आपण इथे उपस्थित राहिलात त्यातल्या बऱ्याच जणांना बीपी, डायबिटीस आणि ब्लॉकेजेस होते. तुमच्या आयुष्यातले 3 महिने माधवबागला द्या, प्रॉपर जीवनशैली समजून घ्या आणि तुमच्याच आरोग्याचे चांगले शिल्पकार तुम्ही बना. आज सांगायला मला आनंद वाटतो की आज धुळेमध्ये आलो तो कशासाठी, तर आत्ता आहार, विहार, विचार, आचार आणि आयुर्वेद ह्या 5 गोष्टी जर आपण आजपासून बदलल्या तर 100% बीपी, टाईप 2 डायबिटीस, हृदयरोग, थायरॉइड असे आजार जे चुकीच्या जीवनशैलीचे आजार आहेत हे आपण 100% रिव्हर्स करू शकतो आणि आपण आनंदी आणि सुदृढ जीवन जगू शकतो. हे सायन्सच्या आधारावर, अनुभवाच्या पातळीवर रोल मॉडेल उभं करून आज सांगायला मला फारच आनंद झाला, जेणेकरून धुळेकर समजून गेले की मीच माझ्या आनंदी जीवनाचा शिल्पकार आहे, सुदृढ आरोग्याचा शिल्पकार आहे आणि पुढल्या 4-6 महिन्यात मी ते करून दाखवीन. फक्त या 4-5 गोष्टी बदलून माधवबागच्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेईन आणि ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणून हे धुळे, हे डिसीज फ्री धुळे हे करणं, हे त्यांची जे स्वतःचं काम आहे ते जबाबदारी घेत आहेत आणि ह्या धुळ्याची आरोग्य बदलायला तयार आहे. धन्यवाद. साक्री तालुक्यातील दुसाणे येथील छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा स्पर्धेचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. साक्री तालुक्यातील दुसाणे येथील छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे शैक्षणिक क्रीडा स्पर्धांचा मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम चिमुकल्या मुलींनी स्वागत गीत गायले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी सरपंच नंदू खैरनार, श्याम महाले, विजयराव खैरनार, पत्रकार संजय बागुल, एस.के. पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयराव खैरनार, संचालिका नितीक्षा खैरनार, प्राचार्य राजेंद्र पाटील, पत्रकार प्रभाकर आडगळे आदी उपस्थित होते. नमस्कार. आपल्या CRS इंग्लिश मीडियम स्कूल दरवर्षी स्पोर्ट कॉम्पिटिशन या ठिकाणी घेत असते आणि मुलांच्या शारीरिक विकासासाठी स्पोर्ट कॉम्पिटिशन किंवा ग्राउंडवरचे गेम्स हे किती महत्त्वाचे आहेत हे आपण दरवर्षी पालकांना, त्या मुलांना लक्षात आणून देतो आणि त्यांच्या शारीरिक विकासासाठी हे घेणं मस्ट असतं. म्हणून आपण दरवर्षी हे गेम घेत असतो. मुलांना देखील अतिशय उत्साह त्या ठिकाणी निर्माण होत असतो. मुलं देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी भाग घेत असतात. मी भाग घेत असताना फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण त्या ठिकाणी नंबर काढत असतो. आता तुम्ही बघताय माझ्या मागे जे मुलं आहेत नर्सरी ते 4th हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड या नंबरप्रमाणे आपण या ठिकाणी बसवलेले. 4thचे विद्यार्थी असतील तिकडे फर्स्ट, सेकंड, थर्ड प्रमाणे त्या ठिकाणी आपण बसवलेलं देखील आहे. तर संगीत खुर्चीमध्ये, म्युझिक चेअरमध्ये हे मुलं फर्स्ट, सेकंड, थर्ड आलेले आहेत. आज आपण पहिला गेम घेतलेला आहे म्युझिक चेअरचा. त्या म्युझिक चेअरमध्ये आपण हे नंबर काढलेले आहेत. तर त्यानुसार आता पुढचे सर उद्याचं काय कार्यक्रम आहे, नियोजन काय उद्याचं कसं आहे? उद्या आपण या ठिकाणी गोलपाट उड्या घेणार आहे, त्याच्यानंतर लिंबू चमचे घेणार आहे, त्याच्यानंतर बकेट बॉल घेणार आहे आणि आत्ता देखील याच्यानंतर आपण रनिंगचा कार्यक्रम घेणार आहे. मुलांना रनिंगमध्ये देखील आपण या ठिकाणी लॉंग जंप असेल, हाय जंप असेल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुजरात राज्यातून साखरीकडे होणारी गुटख्याची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रोखली. श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी दीपोत्सव साजरा करणार. जोरा सिटी हायस्कूल येथे गीता जयंती उत्सव साजरा. माधवबाग तर्फे हृदयरोग व मधुमेह रुग्णांसाठी व्याख्यान संपन्न. आणि छत्रपती राजे संभाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.